जलसंधारण निमित्त उपस्थित युवक युवती व लातूर नगरीतील सुजाण नागरिक व बंधू भगिनी सर्वांचे मनपूर्वक स्वागत व अभिनंदन। पाणी व मृद ही आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान संपत्ती आहे। केवळ मानवाचं नाही तर सर्व प्राणी वनस्पती यांचे जीवन पाणी व माती यावर अवलंबून आहे। दैनंदिन मूलभूत गरजाबरोबर शेती, उद्योग, पर्यावरण हे पाण्यावरच अवलंबून आहे। मात्र वाढती लोकसंख्या, पावसाची अनियमितता, खालावलेली भूजल पातळी यामुळे आपणास पाणी टंचाई व दुष्काळाचा सामना करावा लागत आहे। या समस्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून मोठ्या धरणावर अवलंबून राहण्याऐवजी पाणलोट विकास, भूजल पुनर्भरणावर भर देण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा या मूल्यमंत्र देत राज्याच्या जलसंधारणाची मोठी चळवळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकररावजी नाईक साहेब यांनी सुरू केली। त्याचाच जन्मदिवस जलसंधारण दिन म्हणून आज साजरा केला जात आहे। जलसंधारणाला लोक चळवळीचे स्वरूप देणे व युवकांना सहभाग वाढविण्यासाठी संपूर्ण राज्यभरात 15 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह, त्याचबरोबर 26 जानेवारी 2026 पर्यंत जलसंधारण अभियानाअंतर्गत वृक्षारोपण, शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा यासारख्या विविध उपक्रमाचं आयोजन केले जाणार आहे। युवकांची कल्पकता, वैज्ञानिक दृष्टिकोन याचा उपयोग व व्यापक जनजागृतीसाठी रील्स स्पर्धेचे आयोजन केलेले आहे। यात प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक अनुक्रमाने 25,000, 15,000, 10,000 पारितोषिक ठेवण्यात आले आहे। या जनजागृती रील्स स्पर्धेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग व्हावा या दृष्टिकोनातून शासनाने रील्स तयार करण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केलेली आहे। खरं तर ते आजच वाटप करणार होतो आपण, पण ते लोकांचा सहभाग जास्त व्हावा या दृष्टिकोनातून परत 31 ऑगस्ट पर्यंत आपण ते रील देऊ शकतो। सन 2017 मध्ये जलसंपदा विभागातून मृद व जलसंधारण विभागाची स्थापना करण्यात आली। संधारण म्हणजे संरक्षण, जतन व संवर्धन करणे। माती व पाणी याचं जतन संवर्धन काम या विभागामार्फत केले जाते। जलयुक्त शिवार अभियान या महत्वाकांक्षी योजनेद्वारे लातूर जिल्हा टँकर मुक्त करण्याची किमया या विभागाने केली आहे। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री किसान सिंचन योजना, 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेच्या योजना व विविध योजनांमध्ये मृद व जलसंधारण विभाग काम करत आहे। माथा ते पायथा जलसंधारणाची कामे करत असताना धावणाऱ्या पाण्याला थांबवायचे, थांबवलेल्या पाण्याला जिरवायचे या कामाविषयी विभाग करत आहे। जलसंधारण, मृद जलसंधारण यातून हरित समृद्ध महाराष्ट्र घडविणे हे या विभागाचे उद्दिष्ट आहे। महावॅकॅथॉन, वॉक फॉर वॉटर या उपक्रमातून केवळ जलसंधारणाची शपथ घेऊन थांबायचे नाही, आपण सर्वांना ती शपथ आचरणात व कृतीत आणायची आहे। चला पाणी अडवा पाणी जिरवा या मूलमंत्राचा जपूया, माती व पाणी यांचे संवर्धन करू, सुरक्षित महाराष्ट्र घडवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गवासी सुधाकररावजी नाईक साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी मृद जल सप्ताह या ठिकाणी आपण जलसंधारण विभागाच्या मार्फत या ठिकाणी आयोजित केला होता। त्या निमित्तानं महावॉकेथॉन स्पर्धा या ठिकाणी आज जिल्हा परिषदेच्या मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालय लातूर या ठिकाणी आणण्यात आली। माती जतन, पाणी जतन हा संदेश घेऊन या ठिकाणी ही महावॉकेथॉन स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती। लातूरकरांनी भरभरून असा, उदंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी या महावॉकेथॉन स्पर्धेला त्या ठिकाणी लातूरकरांनी दिला। यामध्ये सर्व विभागातील अधिकारी, पदाधिकारी, शालेय मुलं, विद्यार्थी, कॉलेजची मुलं हे सुद्धा खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते। खरं म्हणजे शासनानं हा जो उपक्रम या ठिकाणी आयोजित केलाय त्याला लातूरकर भरभरून असा प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे। सर, सकाळपासून तुम्ही यामध्ये सहभाग नोंदवला, सगळ्यांच्या याबद्दल काय सांगा? खरं म्हणजे हे एक सामाजिक काम आहे। जल है तो कल है म्हणल्याप्रमाणे आपण मातीतली माणसं आहेत, आम्ही शेतकरी माणसं आहेत, त्यामुळं आपला सहभाग या ठिकाणी नोंदवावा। मला परवाच्या दिवशीच जलसंधारण अधिकाऱ्यांचा फोन आला, त्यावेळी त्यांना विचारलं की आम्हाला सहभाग घेता येईल का, सहभाग नोंदवता येईल का? ते म्हणाले जर तुम्ही सहभाग नोंदवला तर उत्तमच राहील। त्यामुळं आपण मातीशी जुळलेले माणसं आहेत, ग्रामीण भागातले शेतकऱ्यांचे लेकर आहेत, म्हणून या ठिकाणी मी सुरुवातीला सकाळी 6 वाजताच जिल्हा परिषदेच्या
मैदानामध्ये उपस्थित राहिलो आणि या महावाक्यथॉन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि खूप मनापासून असा आनंद या ठिकाणी झाला. खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये, जोशपूर्ण वातावरणामध्ये, उत्साहामध्ये ही महावाक्यथॉन स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. त्याबद्दल मी मृद व जलसंधारण विभागाचे सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. जलसंधारण दिवसानिमित्त आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले लातूर जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती श्री ज्ञानेश्वरजी बिराजदार साहेब, माझे सहकारी रेड्डी साहेब, जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कुंभार मॅडम, वाघमारेजी आणि आज सर्वच या ठिकाणी जमलेले तरुण मंडळी, जेनजी, बरोबर आहे. त्यामध्ये मला वाटतं सगळेच जेनजी झाले होते आज, इव्हन तरुण झाले होते आणि वयस्कर सुद्धा जेनजी होऊन पळत होते, पण पहिला नंबर माझाच आहे. ठीक आहे, असू द्या. आपल्या जलसंधारण दिवसानिमित्त सर्व लातूरकर आणि सर्व नागरिकांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आपल्याला सर्वांना माहीत आहे की पाण्याचं महत्व म्हणजे सांगण्याची गरज नाहीये. पाणी हे सर्वच, तुमच्या पिकाला लागते पाणी, जनावरांना पिण्यासाठी लागते, माणसाला पिण्यासाठी लागते. सकाळी उठल्यापासून आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे. आणि जसं आता यांनी पटेल साहेबांनी सांगितलं, जलसंधारण अधिकाऱ्यांनी, की आपण टँकर मुक्त झालेलो मित्र, 15 आणि 20 वर्षापूर्वी मी लातूरमध्ये होतो. 20 वर्षापूर्वी कदाचित काही लोकांचे जन्म झाले नसतील, तर त्यावेळेला आपल्याकडे 18 दिवसाला 15 दिवसाला पाणी यायचं आणि एक सुद्धा ऊसाचा दांडा आपल्याकडे नव्हता. आज 56,000 हेक्टर जमीन ऊसाखाली आपल्याकडे आहे. जलसंधारणाची आपण एवढी मोठी ऍक्टिव्हिटी आपण सर्वांनी मिळून घेतलेली आहे आणि यासाठी आज आपल्याकडं एवढं जरी एल-निनोचं संकट असेल आणि एवढं जरी पाणी कमी पडलं असेल तरी आपल्याकडे फक्त 3 टँकर आहेत. ते काही कारणामुळे आहेत, ते जळकोट तालुक्यामध्ये, आणि सर्वच ठिकाणी आपल्याकडे पाण्याची खूप चांगली सुविधा आहे. याचं सगळं श्रेय हे सगळं लातूरकरांना जातंय. शेतावर पडणारं पाणी हे त्यांच्या घराच्या ठिकाणीच पुनर्भरण करून मुरवणे, शेतात पडलेलं पाणी शेतातच अडवणे, तिथंच जिरवणे आणि नाल्यामध्ये आलेलं, धरणामध्ये आलेलं पाणी तिथेच थांबून परत त्याचा रियूज करणे, या सगळ्याचा जी कला आत्मसात लातूरकरांनी केलेली आहे आणि ती कला आपण यापुढे आपली जी काही पिढी आमची पुढे मागची होती त्यामध्ये आपण नवीन आपल्या मित्रांना, नवीन तरुणांना आपण देणार आहोत. आजची एक चांगली, मला एक चांगलं वाटलं की तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आलेला आहे आणि आपली ही धुरा आहे, जलसंधारणाची धुरा आहे, ती सगळी धुरा आपल्याला सर्व तरुण मंडळींना यापुढे सांभाळायची आहे अशी मी एक आपल्या सर्वांकडून इच्छा व्यक्त करतो. आता या ठिकाणी बरीचशी मंडळी आपली मुलं आलेली आहेत, सगळी काही सिनियर सिटीजन सुद्धा आलेले आहेत. आता या ठिकाणी आपल्या सर्वांना मी काही जास्त वेळ घेत नाही. आपल्या जलसंधारण दिवसानिमित्त पाणी अडवा, पाणी जिरवा, मातीचं संवर्धन करा, कारण माती एकदा जर वाहून गेली तर त्यामध्ये पिकं येत नाहीत. 2-3 MM चा थर असतो, तो जर थर वाहून गेला तर पुन्हा पिकं येत नाहीत. तर लातूरकरांनी मिळून आणि सर्व तरुण मंडळी मिळून यापुढे आपली पिढी घडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहायचं आहे. आजच्या दिवसानिमित्त वाकेथॉन हा आजचा फक्त आपला एक म्हणजे प्रातिनिधिक स्वरूपात होता आणि या ठिकाणी जसं पटेल साहेबांनी सांगितलं की रील बनवायचं आहे जलसंधारणावर, त्या रीलसाठी 31 तारखेपर्यंत टाइम दिलेला आहे. परंतु आज असं असलं तरी मी परवा त्यांना म्हटलं होतं की जर आपली मित्रमंडळी, तरुण मित्रमंडळी जर चालणार असेल, पळणार नाही, चालणार असेल तर त्यांना काहीतरी बक्षीस द्यावं लागतील आणि म्हणून आम्ही चालणाऱ्याला 25,000चं पहिले, 15,000 दुसरं आणि 10,000चं तिसरं दिलेलं आहे. कदाचित माझा पण नंबर असू शकते, म्हणजे पहिला नंबर आता म्हणजे सांगितलं, पण मित्रांनो असं नाही होणार. जो पहिला आला त्यालाच आपण नंबर द्यायचा आहे. आपल्याला पळून यावं की चालत यावं हा काय आम्ही मी परवानगीनं संयोजकाने ठेवलेला आहे. यामध्ये बऱ्यापैकी तरुण मंडळी, काही मुली असतील, मुलं असतील, त्यांना बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना परत एकदा जलसंधारण दिवस आणि पाणी अडवा, पाणी जिरवा यासाठी शुभेच्छा देतो आणि माझे देगी हमें आजादी बिना खड़ंग बिना ढाल, ओ पटेल साहेब, सरकार जरा पटेल साहेब. साबरमती के संत तूने कर दिया कमाल.
गांधी आंधी तेरी चलती रही गांधी तेरी मशाल माल घेऊन आपण निघालेलो आहोत उद्याचा हरित लातूर करण्यासाठी असं या माध्यमातून होणार आहे. पण आपण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी सर्व आपण स्वागत करतोय. स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेब खरं तर प्रत्येक माणसाच्या स्वप्नात आपल्या कर्तृत्वाची मशाल असते आणि एक सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवण्याचं काम स्वर्गीय सुधाकररावजी नाईक साहेबांनी केलं आणि म्हणून त्यांची आठवण आज आम्हाला मनापासून होती आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की कृपया आपण आसनस्थ व्हावं. यानंतर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणणाऱ्या तुकारामांचा वारंवार होण्याचा प्रयत्न आहे आणि म्हणून एकदा टाळ्यांच्या गजरात आपण हा महावटवृक्ष व्हावा म्हणून वृक्ष भेटवून या ठिकाणी त्यांचंही स्वागत करण्यात येते. जोरदार टाळ्या आपण वाजवूया. त्यांचंही हे पिंपळाचं झाड आहे, ऑक्सिजन देणारं झाड आहे. भेट देऊन सत्कार करण्यात येतोय. माननीय शेख सरफराज गफार आहेत का? काय वाजवतच होते. अत्यंत चांगला शिस्तीत आणि स्पीड मध्ये चालत आलाय. हा उद्याच्या भारताचा बलशाली भारताचं स्वप्न आहे. मी सगळं सांगतो काय बस व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चेक करू. दुसरा कोण आहे? दुसरा नंबर जगताप माने. अरे माने बघा हे आपला जगन्नाथ आहे. खरंच उद्याचा जगन्नाथ आहे. शान आहे बघा. शान. अरे वडिलाचा झेंडा केला ना. पुत्र व्हावा आयसा होती. बरोबर पुत्राला झेंडा लावला ना. याच्यासाठी जोरदार पाया. एक नंबर डॉक्टर शिवानंद परीड. हा आमची टीम पहिली आली आणि ते बक्षीस किती आहे माहिती आहे का? 25,000 रुपये आणि रोख कॅश 500च्या नोटा कॅश. 25,000 रुपयाचा चेक पहिला, 15,000 रुपयाचा दुसरा आणि 10,000 रुपयाचा तिसरा आहे. आणि म्हणून ते इमानदारीच्या कामाचं कुठेतरी फळ मिळत असतं. यानंतर आणि बळराम पाटील साहेबांना विनंती करतो की आपण पटेल साहेबांचाही सत्कार करायचा आहे. निघल आणि शेल्टवरचा नंबर येतो. लक्षात ठेवा शेल्टवरचा नंबर आपल्या ग्रुपला पहिला चुकीचा नंबर ज्याच्यावर असेल लेबल नंबर सगळं मिक्स केलेलं आहे. सर एक मिनिट काढा पड काढा. 3,000 रुपयाचं बक्षीस आहे. चिठ्ठी निघाली की आधी एकच काढायची आहे. चिठ्ठी खाली जायचं लगेच. झालं 4 झाले 6 जण झाले. अजून एक जण का? आणि मी एक सांगायलोय ज्या चिठ्ठीचं पुकार होईल ते माणूस जर नसेल तर चिठ्ठी बाद. दुसरी चिठ्ठी काढणार आम्ही. आणि आपला कारण कसं आहे बेशिस्त असलेलं तर काय उपयोग आहे देशाला? काय उपयोग नाही देशाला. जो सुरुवातीला आला शेवटपर्यंत थांबला पाहिजे. आणि जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं जमणार नाही. नंबर आता मी घेतोय 1379 आहे का? जाधव मॅडम कोण आहे? मागून घे बरं जिंकतात. अरे बघा नशीब कोणाचं उजडू शकते. लक्षात ठेवा. आता ते नाश्ता वाटप करण्याची चिठ्ठी आहे.
1426 बरोबर घेऊ तुम्ही. एक सांगतो बांधून इमानदार माणूस आहे म्हणतो ज्याला जेवण माहिती मी कोणतो मी आहे नको घाबरू. हा जिवंत आहे की मी अजून. 406 406 1492 1492 नाही नशीब खोल आहे. पुकार 1443 329 इथे होते कुठं तर 147 147 शेवटी सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते होतोय आणि सत्कार घ्यासाठी पुन्हा फोटो काढू. पाण्याची बॉटल घेऊन जायचं सगळ्यांनी त्यांनी जायचं. त्यांनी पवन लड्डा सर आणि त्यांच्या टीमचं मी मनापासून स्वागत करतोय, अभिनंदन करतोय. माणसाने माणसाशी माणसा समज नये ते वाटते. माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते पवन लड्डा सरांचं स्वागत होते. त्यांच्यासोबत आमचे बांधकाम सभा